गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा आपला टॉपिक काय आहे? भौमितिक रचना. कोणता रचना? भौमितिक रचना. कितवीचा टॉपिक आहे? 7वीचा टॉपिक आहे. 7वीच्या टॉपिकचा पहिलाच लेसन आहे मित्रांनो हा भौमितिक रचना. त्याच्यामध्ये पहिलाच तुमचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला? कोन दुभाजक काढायला सांगितलंय, रेषाखंड काढायला सांगितलंय, बरोबर आहे की नाही? सो आज आपण शिकूया कोन दुभाजक कसं काढतात. कोन दुभाजक कसा काढतात ना मित्रांनो, पहिले कोन दुभाजकाच्या ऐवजी पहिला पॉईंट तुम्हाला काय सांगितलाय? कोन दुभाजक काढा. कोन दुभाजक काढा, बरोबर? कोन दुभाजक. आता कोन दुभाजकाच्या अगोदर पहिले आपण हे समजून घेऊया कोन म्हणजे काय, कोन कशाला म्हणणार. ओके, आता कोन कशाला म्हणणार ना, सपोज ही एक लाईन आहे आणि ही पण एक लाईन आहे. सो याला कोन म्हणणार का आपण? ही एक लाईन आहे, याला कोन म्हणणार का आपण? तर नाही मित्रांनो, याला कोन नाही म्हणणार. या लाईन झाल्या. किती लाईन आहे? एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन. या काय लाईन आहेत. ओके, सो लाईनला या साईडला पण एरो असतो, या साईडला पण एरो असतो. या लाईन झाल्या. या काय झाल्या? लाईन झाल्या. ओके, पण कोन कशाला म्हणणार मग? यांना लाईन म्हणतात तर कोन कशाला म्हणणार? कोन कशाला म्हणतात ना मित्रांनो, ज्या ठिकाणी दोन लाईन जॉईंट करतात तर ह्या पूर्ण अँगलला कोन म्हणतात. ओके, सपोज इकडे जॉईंट झाली तर इथे किती कोन आहे? दोन कोन आहे. हा एक कोन आणि हा एक कोन. किती कोन झाले? दोन कोन. कोन म्हणजे काय ना, दोन लाईन जॉईन करणे. कोन म्हणजे काय? दोन लाईन जॉईन करणे. मग त्या अशा पण असू शकतात, अशा पण असू शकतात, अशा पण असू शकतात, अशा पण असू शकतात. कशा पण काढा मित्रांनो, अशा पण असू शकतात. ओके, हा कोन आहे. पण जर फक्त इथे थोडा जरी गॅप असेल तर हा कोन नाहीये. ह्या लाईन झाल्या मग मित्रांनो. ओके, हा जो जॉईंट असतो, जॉईंट म्हणजेच तो कोन होऊन जातो मित्रांनो. या दोन लाईनला काय म्हणणार मग? हा कोन झाला मित्रांनो. ओके, हा काय झाला? कोन. किती कोन? तर एकच कोन आहे. हा एक कोन आहे, हा एक कोन आहे, हा एक कोन आहे, हा एक कोन आहे आणि हा पण एकच कोन तयार झालाय. ओके, तसाच जर सपोज ही रेषा आपण जर अशी जॉईन केली तर किती कोन झाले? अजून दोन कोन भेटले आपल्याला बघा. इथे एक कोन आणि इथे एक कोन. म्हणून याला काय म्हणतात? त्रिकोण. याला काय म्हणतात म्हणून? त्रिकोण. सपोज असं जॉईन केला, हा बघा काय झाला? त्रिकोण. हा एक कोन, हा एक कोन, हा कोन. त्रि म्हणजे तीन कोन. त्रि म्हणजे काय? तीन कोन. सो हा एकच कोन आहे म्हणून याला फक्त काय म्हणतात? कोन. आपल्याला कोन दुभाजक शिकायचं मित्रांनो, पहिले कोन समजून घेऊया. ओके, सो हा काय झाला? कोन. हा पण काय? कोन आहे. हा पण काय? कोन आहे. पण ह्या कोन मध्ये ही जी आकृती आहे, या आकृतीला आपण त्रिकोण का म्हणतो ना, कारण तिच्यामध्ये तीन कोन येतात. तीन कोन, एक, दोन आणि तीन, असे तीन कोन येतात. ही आकृती किती झाली? याच्यामध्ये दोन कोन झाले. हा एक कोन आणि हा एक कोन. अशी या आकृतीमध्ये किती झाली? या पूर्ण एक आकृतीमध्ये दोन कोन झाले. याच्यामध्ये एकच कोन आहे. जर हीच रेषा अशी जॉईन केली तर किती कोन झाले? परत तीन कोन झाले. हा एक कोन, हा एक कोन आणि हा एक कोन. बघा, हा एक कोन, हा एक कोन. परत तीन कोन झाले. याला जर असं जॉईन केलं तर परत तीन कोन झाले. एक, दोन आणि तीन. म्हणून याला काय म्हणतात? त्रिकोण. आणि हा साधा आपला हा जो असतो ना, हा फक्त कोन असतो. हा काय? फक्त कोन आहे. दोन लाईन जोडल्या गेल्या म्हणजे तो कोन असतो मित्रांनो. एवढं लक्षात ठेवा. दोन लाईन जोडल्या गेल्या म्हणजे कोन आणि तीन लाईन जोडल्या गेल्या म्हणजे त्रिकोण. तीन लाईन जोडल्या गेल्या म्हणजे काय? तीन कोन. कारण इथे एक कोन भेटतो, इथे एक कोन भेटतो आणि इथे एक कोन भेटतो. म्हणजे काय झाला? त्रिकोण. तसाच आपण एक चौकोन काढतो बघा. याला चौकोन का म्हणतात? चौकोन का म्हणतात ना याला? कारण याच्यामध्ये चार कोन असतात मित्रांनो. याच्यामध्ये किती? चार कोन असतात. हा एक कोन, हा एक कोन, हा एक कोन आणि हा एक कोन. एक, दोन, तीन, चार. याला चौकोन का म्हणतात? कारण याच्यामध्ये चार कोन असतात. चार कोन कसे? हा एक कोन झाला, हा एक कोन. आता किती कोन झाले? त्याच्यामध्ये दोनच कोन झाले. हा एक कोन आणि हा एक कोन. चार कोन कधी होणार? ज्यावेळेस खालची लाईन लागेल ना मित्रांनो, त्यावेळेस ते चार कोन होतील. एक, दोन, तीन, चार. जिथे दोन रेषा मिळतात तो एक कोन तयार होऊन जातो. तसा इथे किती कोन झाले? इथे एकच कोन आहे बघा. हा एकच कोन. हा फक्त कोन. हा त्रिकोण आणि हा चौकोन. याला चौकोन का म्हणतात? कारण याच्यामध्ये चार कोन आहे म्हणून हा चौकोन. याला त्रिकोण का म्हणतात? हा तीन कोन आहे म्हणून त्रिकोण. याला फक्त कोन म्हणतात का? कारण एकच कोन आहे. ओके, आता कोन समजला मित्रांनो तुम्हाला. आता कोनाचं काय करायचं? आणि दुभाजक काढायचं आहे. दुभाजक म्हणजेच काय? बायसेक्टर काढायचं आहे. इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण? अँगल. अँगल बायसेक्टर. ओके, अँगल बायसेक्टर आहे हा. ओके, इंग्लिशमध्येच काय म्हणतात त्याला? अँगल बायसेक्टर. मराठीत म्हणतात कोन दुभाजक. ओके, बायसेक्टर. आता अँगल बायसेक्टर. अँगल समजला, कोन. ओके, याला काय म्हणणार आपण? कोन. हा चौकोन, हा त्रिकोण, हा
फक्त कोन. ओके, आता बायसेक्ट करणे म्हणजे काय करणे नेमकं? बायसेक्ट करणे म्हणजे काय ना मित्रांनो, बायसेक्ट करणे म्हणजे काय, कोणाचे दोन भाग करणे. सपोज हा एक कोन शिकवला आपण, हा एक कोन शिकवला मित्रांनो मी तुम्हाला, हा एक कोन आहे, किती डिग्रीचा आहे ते जाऊ द्या, मी फक्त सांगितलं तुम्हाला हा एक कोन आहे, हा त्रिकोण आहे, हे काय तीन कोन आहे, आणि हे काय चौकोन आहे, हा काय चौकोन आहे, म्हणजे चार कोन आहे. ओके, बायसेक्टर आणि दुभाजक म्हणजे त्याचे काय करायचे, दोन भाग करायचे. कसले दोन भाग करायचे? कोणाचे दोन भाग करायचे. कसले दोन भाग करायचे? कोणाचे दोन भाग करायचे. मग हा एक कोन आहे, याचे जर दोन भाग करायचे असतील तर कसं करणार? ही जी मधली लाईन आहे ना मित्रांनो, आपण अशी सरळ काढणार, झाले दोन भाग. एक कोन, हा एक कोन, झाले कोणाचे दोन भाग. बरोबर आहे की नाही? जर ह्या कोणाचे दोन भाग करायचे असतील तर काय करणार? याच्या मधोमध लाईन मारणार, झाले दोन भाग. बरोबर, जर ह्या कोणाचे दोन भाग करायचे असतील तर काय करणार? मध्ये लाईन मारणार, झाले दोन भाग. ह्या कोणाचे मध्ये लाईन मारणार, झाले दोन भाग. या कोणाचे मध्ये लाईन मारणार, झाले दोन भाग. दोन भाग करणे त्यालाच म्हणतात दुभाजक. दोन भाग करायचे, दोन भाग करायचे म्हणजेच काय, दुभाजक. कसले भाग करायचे? कोणाचे, हा कोण आहे ना त्याचे दोन भाग करायचे. ओके, सो तुमच्या त्या टॉपिक मध्येच पुढे तुम्हाला दिलेला आहे त्रिकोणचा पण दुभाजक दिलेला आहे मित्रांनो. कसला दुभाजक दिलेला आहे? त्रिकोणचा पण दुभाजक दिलेला आहे. सो त्रिकोणचा दुभाजक कसा करायचा? त्रिकोणच्या कोणांचा दुभाजक पण दिलेला आहे मित्रांनो. त्रिकोणच्या कोणांचा दुभाजक म्हणजे हा त्रिकोण आहे ना, याचे कोण आहे ना, हा एक कोण आहे, हा एक कोण आहे, हा एक कोण आहे, याचा पण दुभाजक करायचं. त्रिकोणच्या कोणांचा दुभाजक कसा करणार? हा एक कोण आहे, मग याच्यामधून लाईन गेली. ओके, ह्या एका कोणाचा दुभाजक झाला. हा एक कोण आहे, या कोणाच्या पण मधून लाईन गेली. हा एक दुसरा दुभाजक झाला, आणि हा पण एक कोण आहे, याच्या पण मधून लाईन गेली, हा पण एक दुभाजक झाला. या अशा ड्रॉइंग आहेत मित्रांनो. आता हे मी पुढे पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेल, आता फक्त समजून घ्या टॉपिक. कसला कोण दिलेला आहे तुम्हाला? ABC. किती दिलेला आहे मित्रांनो? 40 डिग्रीचा. तर काय करा ना, सगळ्यात पहिले एक लाईन आखून घ्या मित्रांनो. एक लाईन काय आखून घ्या, तुमच्या मनाने आखा, कितीची पण आखा ती. असं काही कंपल्शन नाही की एवढीच असली पाहिजे तेवढीच असली पाहिजे, तुमच्या मनाने किती पण लाईन आखा. सपोज ही लाईन मी अशी ऐकतोय. ओके, ही अशी एक लाईन आखली मी, ती कितीची पण असो, असं काही कंपल्शन नाही की एवढीच असली पाहिजे, किती पण असो. पण असं कंपल्शन दिले तुम्हाला 40 डिग्रीचा दिलेला आहे. 40 डिग्री काय करायचं ना मित्रांनो, हा तुमचा काय घ्यायचा, प्रोटेक्टर घ्यायचा. काय करायचा? हा तुमचा प्रोटेक्टर घ्यायचा. त्याच्यानंतर हा प्रोटेक्टर आहे ना, कम्प्लीट याच्यामध्ये एक लाईन असेल मित्रांनो, इथे ती मधली लाईन काय करायची ना, या मध्यभागी ठेवायची, एक्झॅक्ट मध्यभागी ठेवली. ओके, अशी एक्झॅक्ट मध्यभागी ठेवून काय करायची, 40 डिग्री कुठे आहे ते मोजायचं. 10, 20, 30, 40. 40 डिग्रीला काय करायचा? पॉईंट द्यायचा. ओके, 40 डिग्रीला काय करायचा? पॉईंट द्यायचा. पण ही लाईन आहे ना, हा जो प्रोटेक्टर तुमचा एकदम प्रॉपर आला पाहिजे मित्रांनो, या मधल्याच लाईनवर आला पाहिजे, आणि ह्याच साईडने मोजायचं, या साईडने मोजू नका. ओके, आपण ज्या लाईनवर ठेवलेले त्याच लाईनवर मोजा. 0, 10, 20, 30, 40. 40 डिग्रीला पॉईंट दिला. पॉईंट दिल्यानंतर काय झालं? पॉईंट दिल्यानंतर काय झालं? तुम्हाला एक पॉईंट भेटला, बरोबर. सो त्या पॉईंट मधून लाईन मारायची. बघा, पॉईंट मधून काय करायची? लाईन मारायची. झाला तुमचा कोन. पॉईंट मधून लाईन मारल्यावर काय झाला? लोन. मी तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी काय बोललो? कोन काढा. हा कितीचा कोन आहे? 40 डिग्रीचा. कितीचा कोन आहे? 40 डिग्रीचा कोन आहे. आता या 40 डिग्रीचा कोणाचं काय सांगता येत नाही, ते तुम्हाला कोन दुभाजक करा, दोन भाग करा या कोनाचे. हा जो 40 दुभाजक याचे दोन भाग करा. सपोज 40 चे दोन भाग केले तर आपण किती भेटणार आपल्याला? 20 आणि 20. 20 चे आपल्याला 20 डिग्रीचे आपल्याला काय भेटणार आहे? दोन कोन भेटतील. हा कंपास घ्या मित्रांनो. हा कंपास घेतल्यानंतर ह्या कंपास आहे ना, अंदाजे अंतर इथे घ्या. अंदाजे अंतर इथपर्यंत आलं पाहिजे. ओके, ते किती पण आलं तरी चालेल, असं काय हरकत नाहीये की ते इथेच आलं पाहिजे, इथेच आलं पाहिजे, फक्त ते जास्त पुढे नाही आलं पाहिजे, इथपर्यंत. हा कंपास घ्यायचा. त्या कंपासचं हे टोक आहे ना, ते एक्झॅक्ट ह्या कोणावर आलं पाहिजे. कुठे आलं पाहिजे? एक्झॅक्ट ह्या कोणावर आलं पाहिजे. एक्झॅक्ट ह्या कोणावर आल्यानंतर हा टोक एक्झॅक्ट ह्या कोणावर आल्यानंतर पेन्सिलने या साईडला एक लाईन मारा. ती लाईन थोडी पुढे गेली तरी चालेल मित्रांनो, इथपर्यंत. ओके, जास्त पुढे नका टाकू, इथपर्यंत ती लाईन आली पाहिजे. ओके, जेवढं अंतर घेतलंय, ज्या अंतराने खाली लाईन मारली त्याच अंतराने वरती लाईन मारा. ओके, आता पेन्सिलने माझ्या इथे बसणार नाही आणि मार्कर नेमकं त्याच्यामध्ये जाणार नाही, त्यामुळे मग मी तुम्हाला अंदाजे शिकवतो मित्रांनो, समजत असेल टॉपिक तुम्हाला. सो ह्या टोकावर ठेवल्यानंतर इथे खाली एक लाईन मारली आपण, वरती एक लाईन मारली. सेम अंतर ठेवून काय करा,
या खालच्या याच्या पॉइंटवर परत एकदा आपला कंपास ठेवायचा, हा पॉइंट ठेवायचा जिथे आपण मारला ना ऑलरेडी. ओके, सो इथे काय करायचा, हा पॉइंट ठेवा. हा पॉइंट ठेवल्यानंतर परत इथे एक मध्यभागी मारा. इथे मध्यभागी म्हणजे असा येईल तो. ओके, मध्यभागी एक लाईन मारल्यानंतर ती अशी येणार. वरतून मारल्यानंतर परत काय होणार, असा मारणार. ओके, सो इथे तुम्हाला एक पॉईंट भेटणार मित्रांनो. त्या पॉईंटला नाव द्या तुम्ही. बुकमध्ये काय नाव दिलेलं आहे, बुकमध्ये नाव दिलेलं आहे तुम्हाला यम. या पॉईंटला नाव काय दिलेलं आहे, यम. जो पॉईंट भेटला ना मित्रांनो, त्या पॉईंटच्या एक्झॅक्ट मधून लाईन मारा. जो पॉईंट भेटलाय त्याच्या एक्झॅक्ट मधून काय करा, लाईन मारा. झाला मित्रांनो कोन दुभाजक. म्हणजे काय केलं, तुमच्या कोणाला काय केलं, दोन भाग केले, कोणाचे दुभाजक झाले. खाली 20 वरती 20. ओके, यांना काय करा, ॲरो दाखवा, बाण दाखवा. हे काय किरण आहेत, हे काय झाले किरण, यांना बाण दाखवा. मग यांना तुम्ही नाव देऊ शकतात. इथे ए, इथे बी, इथे सी. हा किरण कसला भेटला मित्रांनो, आपल्याला यमचा भेटलेला. ए बी सी च्या मधून जाणारे किरण आपल्याला कसला भेटला, यम. सो हा झाला कोन दुभाजक. हा कोन आहे आपला मित्रांनो, याचा दोन भाग करणाऱ्या मधली एक लाईन मारली, त्याला म्हणतात कोन दुभाजक. बायसेक्टर. कोणाचे काय केला, बायसेक्टर केला. आता याचा जर आपल्याला अजून एखादा काढायचा असता, सपोज असाच जर आपण एक सरळ कोन दिला असता, आपल्याला खालची एक लाईन दिली, 90चा कोन काढा. काय सांगितलं, खाली एक लाईन दिली अशी, सपोज अंदाज ते सांगतोय मी तुम्हाला. खाली एक लाईन दिली आणि सांगितलं की आपल्याला 90चा कोन घ्या. तर 90चा कोन घेताना काय करणार मित्रांनो, प्रोटेक्टर घेणार. प्रोटेक्टर मध्ये एक्झॅक्ट ही जी मधली लाईन असते ना मित्रांनो, तिथेच कम्प्लीट प्रोटेक्टर ठेवला. ओके, सो सेम त्या लाईनवर आला पाहिजे. त्याच्यानंतर 90चा सांगितलंय ना, तर 90चं कुठं आहे, 10 20 30 40 50 90 पर्यंत काउंट करा. 90ला एक्झॅक्ट पॉईंट द्या. 90ला काय करा, एक्झॅक्ट पॉईंट द्या. 90ला एक्झॅक्ट पॉईंट दिल्यानंतर काय होईल, पॉईंट भेटेल तुम्हाला एक. ओके, तो पॉईंट भेटल्यानंतर काय करा, त्या पॉईंट मधून लाईन मारा. हा काय झाला मित्रांनो, दोन लाईन जॉईन झाला म्हणजे तुम्हाला एक कोन भेटला. कोन भेटला, कितीचा कोन भेटलाय तो, 90 डिग्रीचा कोन भेटलाय. आता त्या कोनाला दुभाजक घ्यायचा आहे, दोन भाग करायचे त्या कोनाचे. दोन भाग करताना काय करणार, कंपास घेणार. ओके, कंपास काय करणार, ह्या पॉईंटला ठेवणार, या टोकावर ठेवणार कंपास. ओके, मी करतोय तसं तुम्ही माझ्या मागे करा तर समजेल. या टोकावरती कंपास ठेवा. या टोकावर कंपास ठेवल्यानंतर ओके, खाली एक लाईन मारा, वरती एक लाईन मारा. काय करा, या टोकावर कंपास ठेवल्यानंतर खाली एक लाईन मारा, वरती एक लाईन मारा. हा कोन तुमच्या बुकमध्ये दिलेला नाहीये, हा कोन तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे. पहिलाच कोन आहे हा. हा बुक मी माझ्या मनाने तुम्हाला एक्स्ट्राचा एक्सप्लेन करण्यासाठी समजावून सांगतोय. ओके, सो 90चा आपण कोन काढला. त्याच्यानंतर हे टोक इथे ठेवलं. हे टोक ठेवल्यानंतर खाली एक लाईन मारा, वरती एक लाईन मारा. ओके, लाईन मारल्यानंतर काय होईल, तुम्हाला इथे एक लाईन भेटेल आणि अशी एक लाईन भेटेल. ओके, त्यानंतर काय करायचं, हा कंपास परत घ्यायचा. कंपास घेतल्यानंतर सेम अंतर ठेवा. सेम अंतराने इथे मध्यभागी एक लाईन मारा आणि या साईडने इकडून एक लाईन मारा. काय करायची, कंपासचं टोक जे लाईन मारली होती आपण ऑलरेडी त्याच्यावर ठेवायची आणि त्या वरची एक लाईन मारायची. सपोज इथे जरी नाही मारली, तुम्ही जर अंतर वाढवून घेतला आणि वाढवल्यानंतर जरी तुम्ही मारली, असं इथे एक लाईन मारली आणि या साईडने इकडे एक लाईन मारली. ओके, आता तुम्हाला मारून दाखवते बघा. इथे लाईन मारली म्हणजे आपल्याला लाईन भेटली इथे. ओके, त्यानंतर ह्या साईडने सेम अंतर ठेवा. इकडून जे मारलंय ना अंतर, तेच अंतराने इकडून पण एक लाईन मारा. तुम्हाला इथे एक पॉईंट भेटेल. पॉईंट भेटला मित्रांनो. ओके, पॉईंट भेटल्यानंतर त्याच्यामधून लाईन मारा. पॉईंट भेटल्यानंतर काय करा, त्याच्यामधून लाईन मारा. झाला तुमचा 90चा बायसेक्टर. ओके, 90 डिग्रीचा हा तुमचा बायसेक्टर झाला. 90 डिग्रीच्या कोनाचा काय झाला, तुमचा दुभाजक झाला. 90 डिग्रीचा कोन आहे, कोनाचे काय झाला, तो दोन भाग केले. आता कोन म्हणजे काय, मी तुम्हाला बरंच एक्सप्लेन केले. कोन म्हणजे काय, आता कोनाचा काय केला, तो दुभाजक. दोन भाग झाले कोनाचे. 90च्या कोनाचे दोन भाग झाले म्हणजे हा वरचा कितीचा कोन भेटला आपल्याला, 45. खालचा कितीचा भेटला मित्रांनो, 45. समजलंय, कोनाचे दोन भाग करणे, तो झाला कोन दुभाजक. हा काय झाला, कोन दुभाजक. आता त्याच्याच खाली तुम्हाला आहे ना मित्रांनो, कोन दुभाजक समजला, त्याच्याच खाली तुम्हाला काय दिलेलं आहे ना, लंब दुभाजक. रेषा खंडचा
लंब दुभाजक, रेषाखंडाचा लंब दुभाजक मित्रांनो. ओके, आता रेषाखंडाचा लंब दुभाजक. आता रेषाखंड म्हणजे काय ते पहिले समजून घेऊया. रेषाखंड म्हणजे काय मित्रांनो, रेषा म्हणजे ही आपली लाईन. रेषा म्हणजे काय, आपली ही साधी सिंपल लाईन. कोणती लाईन घ्या, उभी घ्या, आडवी घ्या, अशी घ्या, ही काय लाईन आहे. ओके, पण ही लाईन कधी म्हणतात ना, हिला ज्यावेळेस हिच्या दोघी साईडला ज्यावेळेस ॲरो असेल, बाण असेल, तर हिला लाईन म्हणणार. तर हिला काय म्हणणार, लाईन म्हणणार. तिच्या काय कंपल्सरी दोघी साईडला बाण पाहिजे. कंपल्सरी दोघी साईडला बाण असेल तरच तिला लाईन बोलणार, नाही तर लाईन बोलणार नाही. या लाईनचा मिनिंग काय होतो मित्रांनो, ही अशी कितीही अंतर वाढू शकते. बाणचा अर्थ काय होतो, ही अशी कितीही अंतर वाढू शकते. अशी वरती किती जाईल, इकडे किती जाईल, इकडे किती जाईल, इकडे किती जाईल, याला काय म्हणतात लाईन. ओके, पण जर इथे अशी लाईन नसेल आणि इथे जर असा बिंदू असेल तरी या साईडला जाऊ नाही शकत मित्रांनो. काय झालं, इथं खंड पडला. काय पडला, खंड पडला. काय पडला, खंड पडला. म्हणून इथून पुढे जाऊ नाही शकत. इकडे ही किती पण जाईल का, कारण इकडे बाण आहे. ओके, सेम इथे जर आपण इथे डॉट दिला तरी खाली नाही वाढू शकत. ही वरती किती पण जाईल पण खाली नाही वाढू शकत. सपोज इकडे याला डॉट दिला तरी खाली किती पण जाईल पण वरती नाही जाऊ शकत. का, कारण खंड पडला. डॉट दिला म्हणजे तो खंड असतो. काय असतो तो, खंड. खंड त्यालाच म्हणतात जिथे डॉट दिला जातो. ओके, सो जर वरती पण खंड दिला तर हा झाला रेषाखंड. ना वरती वाढू शकतो ना खाली वाढू शकतो. हा काय झाला, रेषाखंड. सेम इथे जर सपोज आपण असा केला तर डॉट देऊन टाकले दोघी साईडला तर हा झाला रेषाखंड. ओके, पण एका साईडला ॲरो असेल आणि दुसऱ्या साईडला जर खंड असेल तर याला काय म्हणणार, याला म्हणणार रे, म्हणजेच किरण. यालाच काय म्हणतात, रे. हा तुमचा रे असतो मित्रांनो. एका साईडला बाण असेल आणि एका साईडला जर खंड असेल तर हा तुमचा किरण असतो. यालाच काय म्हणतात, रे म्हणतात इंग्लिशमध्ये. ओके, हा असा हा रे असतो मित्रांनो. ओके, ही रेषा असते. जा तुम्ही बस. हा काय रेषा आहे, दोघी साईडनी काय ही लाईन आहे. ह्या साईडला पण आहे, ह्या साईडला पण आहे. हा काय लाईन आहे. जर दोघी साईडला दोन डॉट असतील तर हा तुमचा काय असतो, रेषाखंड. हा काय असतो, रेषाखंड. समजलंय, रेषाखंड कशाला म्हणणार. ओके, हा ते रेषाखंडाचे दोन भाग करा. काय करायचे, रेषाखंडाचे दोन भाग करा. आता तुम्हाला रेषाखंड काढायला लावलाय ना, तर रेषाखंड काढताना काय करायचे, सिंपल एक रेषा काढून घ्या, लाईन. ओके, तुमची स्केल घ्या मित्रांनो. त्या स्केलमध्ये 4 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं दिलंय तुम्हाला. किती, 4 सेंटीमीटरचं बुकमध्ये दिलंय. मी तुम्हाला एक्सप्लेन करताना अंदाजे काढून सांगतोय बघा. अशी एक लाईन काढली आपण. ओके, लाईन काढली, पण त्या लाईनला आहे ना त्यांनी नाव काय दिलं, रेषा काढली तुम्ही, पण तिला खंड करायचा आहे. खंड म्हणजे करायचा आहे, इकडे असा एक डॉट द्यायचा, इकडे एक असा डॉट द्यायचा. हा झाला तुमचा रेषाचा खंड. ओके, जर तुम्ही लाईन काढली फक्त आणि त्याला डॉट नाही दिले तर मार्क्स भेटणार नाही मित्रांनो. ती फक्त लाईन काढून दोघी साईडला तुम्हाला डॉट द्यावाच लागणार आहे, तर ते खंड होतील. पॉईंट द्यावाच लागणार तर ते खंड होतील. जर अशी असेल तर ती लाईन होऊन जाईल. ओके, एका साईडला दिला दुसऱ्या साईडला नाही दिला तर ती किरण होऊन जाईल. दोघी साईडला तुम्हाला लाईन देण्याच आहे तरच तो खंड होईल, तरच त्याला खंड म्हटलं जाईल. त्यामुळे दोघी साईडला ते डॉट द्या, 100% द्या. ओके, आता ही रेषा झाली मित्रांनो, रेषा खंड. पण रेषा खंड झाला ना, हा तर ह्या रेषाखंडाचं काय करायचं, आपल्याला लंब दुभाजक काढायचा. दुभाजक म्हणजेच काय, बायसेक्टर. बायसेक्टर काढायचं ना आपल्याला. कसला बायसेक्टर काढायचा आहे, तर लंब दुभाजक असतं. त्यालाच इंग्लिशमध्ये काढणार आपण, त्यालाच इंग्लिशमध्ये काढणार आपण परपेंडिक्युलर. काढणार परपेंडिक्युलर. काढणार त्याला मी इंग्लिशमध्ये मित्रांनो परपेंडिक्युलर बायसेक्टर. काढणार मित्रांनो परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, रेषाखंडाचा लंब दुभाजक. दुभाजक म्हणजे बायसेक्टर. ओके, आता आपण काय केलं त्याच्या अगोदर अँगल बायसेक्टर. अँगल म्हणजे हा तुमचा अँगल आणि त्याच्यामधून लाईन जाते, तो झाला बायसेक्टर, अँगल बायसेक्टर. सेम याचा आपल्याला बायसेक्टर काढायचा म्हणजे याच्या मधून लाईन काढायची. हा झाला काय आपला रेषाखंड. सपोज हा आपला रेषाखंड आहे, त्याच्या मधून लाईन काढली तर तो बायसेक्ट होणार आहे. ओके, सो अशी लाईन काढली ना, अशी लाईन काढली, तो बायसेक्ट होणार आहे का, नाही. सो बायसेक्ट करण्यासाठी त्याला दोन भाग प्रॉपर करण्यासाठी ह्या साईडला पण प्रॉपर अंतर आलं पाहिजे, त्या साईडला पण प्रॉपर अंतर आलं पाहिजे. त्यासाठी मधून लाईन मारायची. सो मधून लाईन मारण्यासाठी काय करणार मित्रांनो, परत एकदा तुमचा कंपास घेणार. काय घेणार, कंपास घेणार. कंपास घेतल्यानंतर तुम्ही ह्या टोकाला कंपासचं टोक ठेवा. ते टोक ठेवल्यानंतर
काही अर्ध्यापेक्षा थोडे जास्त अंतर घेऊन, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय करायचं तुम्ही, लाईन मारायची. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन म्हणजे इथे तुमचा टोक ठेवला, त्याच्यानंतर इथे सपोज येतोय तुमचा पॉईंट. ओके, सो इथे पॉईंट न देता काय करायचं ना, वरच्या साईडला एक ॲरो मारा, या साईडने असं वरच्या साईडला काय करा, ॲरो मारा. सेम अंतर घेऊन खाली पण एक ॲरो मारा मित्रांनो. ओके, सपोज हा असा कंपास ठेवला तुम्ही, वरती एक ॲरो मारला आणि खाली एक ॲरो मारला. समजलं मित्रांनो? सेम काय करायचं, ह्या बाजूला तुम्ही कंपास ठेवा, अंतर तेच मित्रांनो, अर्ध्यापेक्षा जास्त इथपर्यंत, ह्या टोकाला पण घेऊ नका. सो अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त इथपर्यंत. ओके, घेतल्यानंतर वरती एक लाईन मारा, परत सेम अंतर घेऊन वरती एक लाईन मारली, परत खाली एक लाईन मारा, परत खाली एक लाईन, वरती एक लाईन, खाली एक लाईन. माझी मिसमॅच झाली मित्रांनो, पण समजून घ्या. तुम्हाला जो पॉईंट भेटला ना मित्रांनो, हा एक पॉईंट भेटला तुम्हाला, बरोबर, त्याच्या एक्झॅक्ट मधून लाईन मारा. काय करा, एक्झॅक्ट मधून लाईन मारा. हा काय झाला तुमचा रेषाखंडाचा लंब दुभाजक. हा काय झाला तुमचा रेषाखंडाचा लंब दुभाजक. हा झाली तुमची रेषा. या रेषेला नाव काय दिलेलं आहे तुमच्या बुकमध्ये, किंवा तुम्ही पण देऊ शकतात, ए आणि बी. ओके, हे जे पॉईंट भेटले याला नाव द्या तुम्ही पी आणि क्यू, आणि जिथे तुमचा हा कोन दुभाजकतोय तिथे नाव द्या यल. ओके, हा झाला तुमचा रेषाखंडाचा दुभाजक. रेषाचा खंड त्याचा 2 भाग केले, हा झाला रेषाखंडाचा दुभाजक मित्रांनो. याचे सगळे अँगल आहेत ना 90 डिग्रीचेच येणार आहे बघ. हा पण 90 डिग्री, हा पण 90 डिग्री, सगळे 90 डिग्री. ओके, समजलंय मित्रांनो? हा दिलेला रेषाखंडाचा दुभाजक, परपेंडिक्युलर बायसेक्टर, 7च्या टॉपिक मधलं दुसरा चॅप्टर. हे समजलंय. पुढच्या लेक्चर मध्ये याच्या पुढचा पॉईंट. ओके, हॅव गुड.